नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला थोडासा वेगळा असा एक पदार्थ करून दाखवणार आहे, जो की आमच्या गावाकडे पावसाळ्यामध्ये खूपच आवडीने खाल्ला जातो. म्हणजे आमच्या गावाकडे म्हणजे लातूर भागामध्ये पाऊस चालू झाला की सगळीकडे कांदा भजी किंवा भाजलेलं मक्याचं कणीस खाल्लं जातं, पण आमच्याकडे ह्या तुरीच्या घुगऱ्या खाल्ल्या जातात. तर चला आपण या रेसिपीला सुरुवात करूया. हे मी 1 वाटी तुरी रात्री पाण्यात भिजू घातलेल्या होत्या आणि हे सकाळी व्यवस्थित अशा ह्या भिजलेल्या आहेत. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरलाही लावू शकता, पण वेळ कमी लागेल म्हणून मी या रात्री पाण्यामध्ये भिजू घातलेल्या आहेत. ओव्हरनाईट हे भिजल्यानंतर मी आता हे कुकरला लावून घेणार आहे आणि आपल्याला तेच पाणी ठेवले तरीही चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण मी तुरी अगोदर 2-3 वेळेस व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. तर आपल्याला ह्या तुरी आता व्यवस्थित अशा बारीक गॅसवरती शिजवून घ्यायच्या आहेत. आता कुकरला लावताना यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करून हे आपल्याला कुकरमध्ये व्यवस्थित असं मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. आता यावरती झाकण लावून आपण या 3 ते 4 शिट्टे घेऊन आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. हे 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर पूर्ण थंड करून घेतला आहे आणि आता आपण त्याचं झाकण काढून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त एकदम मऊ अशा आपल्या तुरी शिजलेल्या आहेत. आता याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्या तुरी आपल्याला निथळून घ्यायच्या आहेत. आता मी एका चाळणीमध्ये या तुरी टाकून घेते आणि याचं पाणी आपल्याला एकदम असं सगळं पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या अशाच आता बाजूला ठेवायच्या आहेत. छान अशा आपल्या मऊसूत अशा आपल्या तुरी शिजलेल्या आहेत. तुम्ही एकदा पदार्थ हा करून बघा, फारच आवडेल तुम्हाला, खूपच छान लागतो हा पदार्थ. आता चला आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात. मस्त असं निथळू देऊयात आपण तुरींना. हे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. आपली मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. आपलं जिरंही व्यवस्थित फुललेलं आहे. थोडासा कढीपत्ता यामध्ये मी टाकलेला आहे आणि यामध्ये मी मोठे 2 कांदे लांबट उभी चिरून यामध्ये टाकलेले आहेत. कांदा उभाच टाकायचा आहे आपल्याला यामध्ये, म्हणजे याची चव थोडीशी वेगळी फार छान येते. आता कांदा चिरण्यामध्ये काय असते असं तुम्हाला वाटेल, पण चवीमध्ये फरक पडतो आणि या घुगऱ्यासाठी आपल्याला कांदा जास्त असा वापरायचा आहे. हे पहा, आता कांदा आपल्याला टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे. या तुरीच्या घुगऱ्यासाठी कांदा भरपूर लागतो. आमच्याकडे याला तुरीच्या घुगऱ्या म्हणतात, याला उसळ पण म्हणतात. तुम्हाला जे आवडेल तुम्ही म्हणू शकता. आपल्याला कांदा जास्त गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतायचा नाही आहे, थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे. आता यामध्ये मी छोट्या चमच्यानं 1 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेते. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ हे तुमच्या बेतानं टाका. आपण तुरी उकडताना पण मीठ टाकलेलं होतं, त्या अंदाजानुसारच, आणि ह्या मसाल्यापुरतंच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आता सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला ह्या उकडलेल्या तुरी टाकून घ्यायच्या आहेत आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. आपल्याला पावसाळ्यामध्ये असं तोंडाला चव नसते, भजी वगैरे खावं वाटतं, पण कधी कधी असं होतं की मग कंटिन्यू सारखं तेलकट नको बाबा, किंवा पोटाच्या तक्रारी, किंवा मग आपल्याला ताप आलेला असतो, पण काहीतरी तोंडाला चव येण्यासाठी खावंसं वाटतं. त्यामुळे हे कमी तेलामध्ये एकदम पौष्टिक असं खमंग असं तोंडाला चव आणणारा पदार्थ आपण खाऊ शकतो. आणि सध्या वातावरणामुळे पण माझा आवाज थोडासा बसलेला आहे, तर तुम्ही प्लीज माझे ही अडचण समजून घ्या आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज.
आता आपण थोडंसं परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 2 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. परत यावरचं झाकण काढून आपल्याला परत 2-3 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. असं आपल्याला ह्या घुगऱ्या 5 ते 6 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. आणि 5 ते 6 मिनिट वाफेपर्यंत आपल्याला 2-3 वेळा यावरचं झाकण काढून परतून घ्यायचं आहे. आता 5 ते 6 मिनिट आपल्या घुगऱ्या व्यवस्थित वाफवून झालेले आहेत. आता परत आपल्याला यावर थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. आणि या घुगऱ्या बनवायला आपल्याला फारसा वेळ पण नाही लागत. काय उकडायला वेळ लागला तेवढाच लागला. नंतर 10 मिनिटाच्यात आपली ही रेसिपी तयार होते. आता यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता मस्त अशा गरमागरम आपल्या तुरीच्या घुगऱ्या किंवा तुरीची उसळ आपली एकदम रेडी झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.